पदस्पर्शीने पुनीत झालेल्या एक वचनी एक बाणी श्रीरामाच्या उपाशीर्वादाने पुनीत झालेल्या पिंपळगावचा नागरिक आणि सावरगाव गणाचा पंचायत समिती उमेदवार मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय आशाताई बुचके, त्याचप्रमाणे संतोष नाना, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सत्यवान भाऊ, तसेच आमचे मित्र आणि कुसुलगणाचे उमेदवार निलेश भाऊ, आपल्या गावातले सर्व पदाधिकारी, पतसंस्थेचे माजी चेअरमन असतील, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्याचप्रमाणे आमचे गाडीकर बंधू, धामणकिनीवरून आलेले पाहुणे, त्याचप्रमाणे वडदवरून आलेले काही पाहुणे, सावरगाववरून आलेले काही आपल्या घरातले सर्व मित्रमंडळी, त्याचप्रमाणे आमचे सर्व गाडा शौकीन, या सर्वांना, त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्यामध्ये माझे बंधू असतील, माझी सरपंच, कार्यसम्राट सरपंच, माझ्या चुलते असतील, माझी आई असेल, माझी मिसेस असेल, त्याचप्रमाणे माझी मुलं असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी आज पंचायत समितीची ओघातली इलेक्शन लढवतो. मी वाणी साहेब नेहमी तुम्हाला सांगत असतो की तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असला की व्यवसायात नेहमी बरोबर वाटेल. तसंच तुमचा आशीर्वाद इथून पुढे माझ्या इलेक्शन मध्ये असू द्या, मी नक्कीच आपल्याला काहीतरी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी इलेक्शन आले म्हणून कुणाच्या लग्नाला फिरणारा कार्यकर्ता नाही, इलेक्शन आले म्हणून कुठं दसऱ्याला जाणारा कार्यकर्ता नाही. कुणी सांगा, कुणाच्या सुखदुःखात मला कळायला मी त्या ठिकाणी हजर होतो. कुठलाही कार्यक्रम असो, आपल्या गावात 103 वर्ष झाले पोळा वेगळा होत होता, परंतु मी आपल्या सर्व गावाच्या सहकार्याने, सर्व तरुणांच्या सहकार्याने 103 वर्ष वेगळा होत असलेला पोळा आपण एकत्र साजरा केला. मला गावकी फोडायची नाही, मला भावकी फोडायची नाही. मला गावाने एक मुखाने पाठिंबा दिला होता की आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे आहे. परंतु काहींना वाटतं तेव्हा पिंपळगावातला उमेदवार आपल्याबरोबर उभा राहायला पाहिजे होता, म्हणजे आपल्याला मतदान जास्त झालं असतं. याचा या पंचायत समितीवर सर्वांची संबंध चांगले, आपल्याला त्याचा पाठिंबा मिळाला असतं, आपल्या संघ असतं. पण ज्यावेळेस माझा पडका काळ होता ना साहेब, त्यावेळेस माझ्या ताईने, माझ्या आईसारखी माझ्या पाठीमागे उभी राहिली. नानांनी, माझं पायाचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते, त्यावेळेस नानांनी मला 1,00,000-1,50,000 रुपये त्या डॉक्टरकडे बिल कमी करून घेतलं. अक्षरशः माझा पायी तोडायचा वेळ आला होता. आणि अशा प्रसंगात माझ्या घरातल्या कुटुंबातल्या माणसाबरोबर उभं राहायचं, कुणाबरोबर उभं राहायचं? आता तोंडावर गोड गोड बोलणार बरोबर उभं राहायचं का? उद्या इलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांच्या दुर्दैवाने जर समजा ते पडले, तिथं तालुक्यात तरी कोण दिसतील का तुम्हाला? नेहमी समाजाचं काम करणाऱ्या माणसांबरोबर मी उभं राहायचे ठरवले आणि गावाची सेवा करायचे ठरवले, गणाची सेवा करायची ठरवले. आज तुम्हाला मी ग्वाही देतो की आपल्या माता भगिनी असतील, त्यांचे बचत गट आहेत अनेक. या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये टोमॅटो जास्त पिकतात, तर आपण गावोगावचे 5-6 बचत गट एकत्र करून आपण स्वच्छी कंपनी उभी करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे आंबे जास्त पिकतात, तर आपण 10-12 बचत गट एकत्र करून आंब्याची फॅक्टरी टाकू शकतो. तरुणांसाठी आपण काहीतरी नवीन विधायक कार्य करू शकतो. असे अनेक विजन आहेत आपल्याकडे. केंद्रातही बीजेपीची सत्ता आहे आणि राज्यातही बीजेपीची सत्ता आहे. आपण मनात आणलं तर काही करू शकतो, परंतु ज्यांच्याकडे विजन नाही, इलेक्शन आले फक्त पार्ट्या द्यायच्या, लोकांसंग गोडगोड बोलायचं, यांच्या बरोबर जायचं की काम करणाऱ्यांबरोबर जायचं. आपण सर्व माता भगिनींनी विचार करायचा. आणि आपल्याकडे मी आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज या ठिकाणी आपला प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी या ठिकाणी आलोय. आपल्या गावचा आणि आपल्या सर्वांचा लाडका असाच मी आपल्या काळजात कायम राहू अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.